रामकृष्ण प्रासादी भजन मंडळ उपाध्यक्ष सुखदेव अनंत पाटील। लक्ष्मीपूजनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर आज तुम्हाला मी आमच्या कोपरखंडे गावात समदूर दिवाळी पहाट आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू राहा आणि बघा। आता वाजले सकाळचे 5:30। तर चला आपण निघूया दिवाळी पहाटला। चला ब्लॉग तिथेच कंटिन्यू करणार आहे। चला राणी इकडे बघा। चला आता आम्ही निघाल्यावर दिवाळी पहाट सकाळी बघा। सकाळ झाली हो माय ताई आहेत। चला तसं तुम्हाला आता कंटिन्यू करणार आहे। चला तर चला मंडळी आपण पोहोचलेले आहोत आता दिवाळी पहाटला सकाळी। तर आता तुम्हाला दाखवते। चला हे बघा अजून येतात सगळी। चला चला मंडळी कंटिन्यू राहा आणि बघा आजची दिवाळी पहाट लक्ष्मीपूजन कोपरखंडे गावातली। आपण सुरुवात करत आहोत। सन्माननीय अतिथी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचबरोबर सगळ्या रसिकांच्या उपस्थितीत भारतीय परंपरेमधला आणि भारतीय संस्कृतीमधला हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजेच दिवाळीचा दिवस। मंडळी दिवाळी म्हणायचं तर नेमकं काय? दिवाळी म्हणजे काय? दिवाळी म्हणजे दारासमोर काढलेली रांगोळी। दिवाळी म्हणजे पणत्यांच्या लखलखणाऱ्या होळी। दिवाळी म्हणजे सजलेल्या फराळाची थाळी। आणि दिवाळी म्हणजे पहाटे कानावर ऐकू येते ती भोपाळ। दिवाळीचे हे स्वर भोपाळीच्या स्वराबरोबर या कार्यक्रमाकडे आहे हे बघण्यासाठी आपण सगळेजण म्हणून एकदा गणपती बाप्पाला आवाज देऊया। सगळ्यांनी माझ्याबरोबर बोला गणपती बाप्पा। सगळ्यांची झोप झालेली दिसत नाहीये त्याच्यामुळे थोडा आवाज कमी आहे। जरा आवाज तुमचा जास्त येऊ द्या। गणपती बाप्पा। आपल्या सगळ्यांच्या टाळ्या आल्या तर जरा जास्त मजा येईल कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच। पूर्वीपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवादिकांना जागा करण्यात
अरुणोदय झाला उभी नवतरी वनमाई उभी नवतरी वनमाई देवळामध्ये प्रवेश असायचा त्यावेळेस संत शोभामळाने किती सुंदर शब्द लिहिलेत की उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही तुझ्या मूर्तीमध्ये तुझ्या भजनामध्ये आणि तुझ्या नामामध्ये दंगा उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जाते विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग आषाढी कार्तिकी भक्तजन येती आषाढी कार्तिकी भक्तजन येती आषाढी कार्तिकी भक्तजन येती आषाढी कार्तिकी भक्त त्यामुळे खरंच मला असं वाटतं की येतो सूर्यनारायण माझ्या तुळशीच्या दारात
येतो सूर्यनारायण माझ्या तुळशीच्या वर, तिच्या उजेडातलं नातं माझं येऊल असं घर भरलेलं माझं बाई सोन्यासारखं सासर. आणि अशी ही ओवीने होणारची एक तो तर आता इथं दिवे सोडत आहे बघा. चला इथं दिवे सोडत आहे. सगळ्यांच्या एकदा जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी होऊन जाऊ देत. आणि ह्या गजरामध्ये आपल्या सगळ्यांच्या तालाला धरून वाजवणारे ह्या 3.5 शक्तीपीठांचा आपण जागर करणार. महाराष्ट्राला लाभलेली ही 3.5 शक्तीपीठ म्हणजे माहूरगडाची रेणुका माता, तुळजापूरची आई भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, नाशिकची सप्तशृंगी आई आणि आपल्या सगळ्यांची लाडवी म्हणजेच कारल्याची एकविरा. ह्या 3 शक्तीपीठांचा जागर पुढील गीतामधून पुढील ह्या शब्दामधून सादर करतात आमच्या गायिका. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा.
झाले व जोरदार टाळ्या संपूर्ण वाद्यवृंदासाठी होऊन जाऊ दे. पूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करणारी ताकद असणारा राज्य म्हणजेच महाराष्ट्र. देव देश आणि धर्मासाठी तळ हातावर प्राण घेऊन लढणाऱ्या माणसाची मायभूमी म्हणजेच महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी महाराष्ट्र. सह्याद्रीच्या नसानसात डरकाळी फोडणाऱ्या त्या नरसिंहाची कर्मभूमी महाराष्ट्र. आणि ह्याच महाराष्ट्राचा 32 लक्षणी राजा छत्रपती शिवाजी महाराज. मंडळी, फक्त नाव जरी उच्चारलं तरी छाती अभिमानाने भरून येते. देव आमचा छत्रपती एकटाच मराठी वाघ, एकटाच मराठी वाघ. हातात धरली तलवार, छातीत भरलं पोलाद. अरे धन्य धन्य ती माता जिजाऊ, धन्य धन्य ती माता जिजाऊ. आणि धन्य ते शिवराय ज्यांनी मातीनं काढली दुश्मनाची औलाद, मातीनं काढली दुश्मनाची औलाद. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम दंस राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आणि उत्सव कार्यात विशेष सहभाग असतो त्या गावातील सर्व भजनी मंडळांचा या ठिकाणी सत्कार होतोय. भजनी मंडळातील अध्यक्ष, गायक बुवा आणि त्यांची मंडळी जी कोणी असतात गजबजलेला होता भाविकांनी. आणि आज दिवाळी पाठ आणि त्यानिमित्त मी सर्वप्रथम या दिवाळी पाठसाठी या सहकार्य केलेलं आहे. सर्वांनी बॅनर लावलेल्या त्या सगळ्यांचं या ठिकाणी त्या आयोजकांतर्फे मी हार्दिक आभार मानतो, स्वागत करतो. सर्वप्रथम शिवराम पाटील साहेब आणि अनिता पाटील यांना विनंती आहे की त्यांनी सोपान महाराज म्हात्रे जे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत त्यांचा सर्वप्रथम आपण सत्कार या ठिकाणी करीत आहोत. गेली अनेक वर्ष आपली बाबांची परंपरा घेऊन ज्यांनी ही अखंड वारी, मग ते आनंदी वारी असेल, पंढरपूर वारी असेल, ज्येष्ठ प्रवचनकार कीर्तनकार सोपान महाराज म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर
मी या ठिकाणी श्री गणेश महिला भजन मंडळ त्यांच्या गायिका असतील, त्यांच्या कोणी सदस्य असतील, त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी हजर राहायचं आहे. गणेश महिला भजन मंडळ गायिका धर्मबाई काशीनाथ वेटाळ, श्रीमती उषा महेश विठ्ठल पाटील यांना विनंती करेल की त्यांनी त्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करावं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. धर्मबाई काशीनाथ वेटाळ, श्री गणेश महिला भजन मंडळ. धन्यवाद. या ठिकाणी आपण आयोजकांना सन्मानित मान देऊन आपण या ठिकाणी हजर राहिला. राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ उपाध्यक्ष सुखदेव अनंत पाटील. रानंदेवी प्रासादिक महिला भजन मंडळ गायिका लक्ष्मीबाई आगासकर आणि त्यांच्या हस्ते या मंडळाला सन्मानित करावं. प्रासादिक भजन मंडळ बुवा पंढरीनाथ करुराम पाटील यांना विनंती आहे, त्यांचे बुवा असतील, कोणी सदस्य असतील त्यांनी स्टेजवर या. हनुमान प्रासादिक भजन मंडळ यानंतर हनुमान प्रासादिक साहेब यांना विनंती करी त्यांच्या हस्ते यांना सन्मानित करावं. महेश विठ्ठल आणि गोपीनाथ आगासकर, महेश अनंत पाटील आपण इकडे या. कृपया आपणास विनंती आहे, स्वाध्याय परिवार कृपया रंजना महेश पाटील आणि ज्योत्स्ना प्रथम नगरसेविका अनिता शिवराम पाटील या इथे उपस्थित आहेत. मी ज्योत्स्ना पाटील यांना विनंती करीन त्यांनी त्यांच्या हस्ते अनिता शिवराम पाटील यांना सन्मानित करावं. त्याचप्रमाणे गावतील समाजसेवक स्वीकृत नगरसेवक शिरीष प्रभाकर पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदेश म्हात्रे यांना विनंती करीन की त्यांनी त्यांच्या हस्ते या ठिकाणी शिरीष प्रभाकर पाटील त्याचप्रमाणे रश्मी महेश पाटील यांना विनंती आपण समोर या. मी आणि महेश पाटील. त्याचप्रमाणे आपल्या कोपरखेड गावातील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी संस्थापक वारकरी संस्थेचे सोपान महाराज म्हात्रे यांना विनंती आहे आपण समोर या. मी या ठिकाणी शिवराम पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे राजेश लालचंद्र आपल्या हस्ते त्यांना सन्मानित करा. या ठिकाणी गोपीनाथ आगासकर यांचा सन्मान करा. गोपीनाथ आगासकर. त्याचप्रमाणे महेश आनंद पाटील यांनी पुढे यावं. मी मनीष पाटील. त्यानंतर मी ज्ञान विकास संस्थेच्या संचालिका ग्रामविकास मंडळाचे कार्याध्यक्ष सुरेश धर्माजी वेका यांना विनंती आहे आपण समोर या. ग्रामविकास मंडळाचे सहखजिनदार किशोर चांगणार पाटील यांना तुला विनंती आहे. मनेश जोडे आहे सीएम पाटील आणि रोहिदार हा पण पुढे या. प्रमुख पाहुणे सत्कारावे. पाटील आपण स्कूलवर या. तलाव आणि ग्रुप जर असतील सन्मानित करा. त्यामध्ये आमचे दिवंगत स्वर्गीय संगीतकार
जयदेव पाटील गावचे जयनाथ पाटील ऑर्केस्ट्रा अरेंजर, त्याचप्रमाणे उमेश पाटील, त्याचप्रमाणे ज्यांनी जयदेवला अगदी पहिल्यापासून साथ दिलेली होती ते आपल्या वाशी गावचे एक उत्कृष्ट तालवादक, संगीत कंपोजर, प्रोत्साहक नितीन भगत यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या. नितीन भगत वाशी गाव खास ऑर्केस्ट्रामध्ये. आणि आपण बघितला नवरात्री महेंद्र ठाकूर या ठिकाणी. राजेश राजचंद्र वेका आपल्यास विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मानित करा. प्रमोद लोकरे यांना मी विनंती करीन. ही सर्व जयदेवची मंडळी आहे बरं का. त्यांनी जयदेवच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात त्याचप्रमाणे बरीच वर्ष माझ्या घरसोली गावच्या भारतीय संवर्ध बँड मध्ये आपल्याला टाळ्या वाजून लोकांनी उत्स्फूर्त साथ दिली. निवेदक आणि गायक साई धरण यांना विनंती आहे. यांना विनंती आहे आपण समोर या. त्यानंतर ज्यांनी उत्कृष्ट असं बासरी भूषण, त्याचप्रमाणे ढोलकी आणि इतर जी पाश्चिमात्य वाद्य आपण हाताळलं, उत्कृष्ट ढोलकी, उत्कृष्ट तबला आपण या ठिकाणी साथ दिलेली होती. धन्यवाद. त्याचबरोबर ज्याला म्हटलं जातं एक उत्कृष्ट संगीत ऑर्गनायझर ज्यांनी माझ्या थांबा 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 त्यानंतर हा तळाव ग्रुप समोर या. सोपान महाराज आपण हा सन्मान करा. यानंतर जेवढे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आता सगळ्यांची नाव माझ्याजवळ नाही आहेत. चेतन वेटा, आपला श्री चेतन वेटा, मनीष सगळ्यांना बोल. फक्त 2 मिनिटं बोलतोय कारण ऊन ढोल पथक आपण या ढोल पथकाचा सन्मान करावा. या राजेश तुम्ही पण या निघा एक मिनिट या बाजूला. हा ओके ओके ठीक आहे. त्यानंतर आपले कृपया आता आयोजक सर्व मंडळी आपण समोर या. अक्षय ही मंडळी सुद्धा कार्यरत होती. खर तर माझ्याकडे या मंडळाची नावं द्यायला पाहिजे होती. सगळ्यांची नाव घेतली जरा बरं वाटतं. तर या सर्वांनी खूपच मेहनत घेतलेली होती. हे बघितल्यावर दिसलं की बापरे खूपच अशी गर्दी या ठिकाणी. आणि पहिल्यांदाच ही जी तरुण मंडळी, खरोखर आनंद वाटला मला की तरुण मंडळी पुढे येतोय. आपण बोलतोय की संस्कार संपली पण नाही. त्यांनी आज दाखवून दिलेला आहे की आम्ही सुद्धा या कार्यात अग्रेसर आहोत. आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्या गावकऱ्यांनी त्यांना दिलेला होता. आपण सर्व बॅनर बघतात, सगळ्यांनी त्यांना साथ दिलेली होती. मी विनंती करीन आपल्या ग्रुपचे प्रमुख आहेत त्यांचा खास सत्कार शिवराम पाटील यांच्या हस्ते होतोय. मनीष सगळे, ऋतिक आणि अभिषेक जे आपल्या समोर मंडळी ज्यांचा माझा आवाज आपल्या समोर पोहोचतोय युट्यूबच्या माध्यमातून. बरेच दिवस 2 दिवस ते मेहनत घेत आहेत. आपण या ठिकाणी या. कृपया पूर्ण ग्रुप या ना. तर या आयोजकांचा पूर्ण ग्रुप या. आपला खास या ठिकाणी सत्कार करण्यात. हा ओके. किरण जो सभ्य ड्रेस मध्ये आहे, जयेश पाटील आपण इकडे या. साऊंड ऑपरेटर आपला आयोजकांतर्फे खास आपला आभार. आपण सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. जयेश पाटील जवळजवळ 3000 लोकांनी या ठिकाणी या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. जरी ते प्रत्यक्ष नसले तरी साऊंड सिस्टीम जी आपल्या मार्फत गायकांची पोहोचत होती, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सुखदेव पाटील यांचे सुपुत्र आहेत. परत एकदा
तर चला मंडळी जस्ट घरी आलेली आहे आणि आजचा ब्लॉग मी आता इथंच संपवते. दिवाळी पाठ तुम्हाला कसं वाटलं आमच्या कोपरखाने गावातला. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल गंगा आरती होती, तर आज सकाळी दिवाळी पहाट होती. तर चला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन ब्लॉगला. चला बाय.